जपून जपून इथं हातावरच लोड द्यायला लागतोय मस्त आरामात आरामात. ती टेक्निक युजफुल आहे. तर मी आलोय कुठं माहिती आहे का, किल्लेपणागडाला प्राचीन इतिहासाचा पण अनुभव आहे. इकडं याच्या पाठीमागे काली बुरुज आहे. हा टावर आहे, टावरच्या खाली तो दरवाजा आहे दिंडीतला. ह्याच्या बाजूला पडलेलं 2 बुरुज आहेत, बुरुजाच्या दोन्ही बुरुजाच्या मधनं दरवाजा आहे. आणि इथून आल्यानंतर ना तो एक टॉवर दिसतोय. आणि हा आत्ता बांधलेला सिमेंटचा दरवाजा आहे. दरवाजा म्हणण्यापेक्षा मार्ग आहे. आपण आत निघालोय. हर हर महादेव. जपू ना, स्लिपरी आहे, जांभ्या दगडातलं आहे सगळं. ओके. नाही पायऱ्यानंतर खोदल्या तर ह्या बारक्या होत्या. पाईपलाईन घालवल्या सायपलचं पाण्याचे. ओके. जपून बाहेर गेल्यानंतर जरासं थांबा. एका बाजूला दोन्ही हातांचा सपोर्ट घेणं गरजेचं आहे खूपच. आणि हा गुहेतला मार्ग जो की डायरेक्ट रेडीघाटीतून किल्लेपणागडाच्या पडकोटात येतोय. शिस्तीत होय होय होय. जपून जपून जपून. पाय ठेवायला जागा नाही. एकतर हात जखमी येत आणि ओके. हां ओके. तर आलोय कुठं माहिती आहे का, आणि याच इतिहासात किल्लेपणागडावरती हे व जांभ्या खडका जो गुहेचा मार्ग खोदलाय, प्राचीन मार्ग आहे जो की डायरेक्ट रेडेघाटी सुद्धा प्राचीन व्यापारी मार्ग आहे. रेड्यावरून व्यापार करत होते. आणि जवळपास 1.5 तास वाट हुडकल्यानंतर आम्हाला ही रस्ता गावला. इतक्या वर्षानंतर आलो इथं. आणि बघितलं तर दादा कोंडकेचा गनिमी गावा पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये इथलं सीन घेतलाय जो अस्वलासोबत कुस्ती खेळली जात्या. आणि हा तो प्राचीन मार्ग आहे. इथं येताना पायात बूट असणं गरजेचं आहे, फुल साईजचं टी शर्ट पाहिजेत आणि ग्रीप पाहिजे महत्वाचं. आणि वजन काही नसावं संग, याचं त्याचं बी आहे भरपूर. मग जरासं जपून आसपासला बघून घ्या व्यापारी मार्ग कसा आहे तो.